नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रशिक्षणातून नवउद्योजकांना प्रगतीची नवी दिशा। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे एमईसीडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा दरम्यान प्रतिपादन। तर सांस्कृतिक महोत्सवातून लोककलाकारांनी लोकसंस्कृतीचा वारसा जपला। राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। नवउद्योजकांनी व्यवसाय करताना योग्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात प्रगती साधावी। कृषी आधारित उद्योग तसेच इतर व्यवसायांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रभावी वापर करा, असं प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलंय। सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली व जागतिक बँक पुरस्कृत तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील नोंदणीकृत उद्योजकांसाठी एक दिवसीय क्षमता बांधणी व कार्यशाळेचं आयोजन आज एमईसीडीच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आलं। यावेळी विभागीय आयुक्त पापळकर बोलत होते। कार्यक्रमाला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी मंगेश केदार, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक संजय कोडुटकर, एमईसीडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रशिक्षणातून दिशा मिळते, आपल्याला आवडत्या क्षेत्रातील व्यवसाय निवडता येतो आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण संस्था पुरवतात। बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी निवडलेल्या व्यवसायाची व्यवहार्यता, परतफेडीची हमी आणि आपली क्षमता महत्त्वाची असते। यासाठी आपल्या बँक व्यवहारात सातत्य ठेवणं आवश्यक आहे, असं पापळकर म्हणालेत। यावेळी उद्योजकांशी निगडित शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे। तसेच रॅम्प अंतर्गत एमईसीडी प्रशिक्षित उद्योजकांच्या उत्पादनांच्या स्टॉल प्रदर्शनीचं उद्घाटन विभागीय आयुक्त यांच्या हस्ते झालं। कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी मंगेश केदार यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमईसीडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केलंय। सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी भारती सोसे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन एमईसीडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी मानलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संभाजीनगर येथे जन्म दाखवल्याचा घोटाळा, मशिदीवरील भोंगे, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी घुसखोरांना दिलेल्या बेकायदेशीर जन्म दाखल्यांवरती FIRTC साठी पाठपुरावा आदी विषयांवरती जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात काल महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाने एक विशेष बैठक घेतली। त्यात 28 जे गुन्हे दाखल झाले त्याचे तपास अधिकारी उपस्थित होते। त्याच पार्श्वभूमीवर आज मी जिल्हाधिकारी, येथील अधिकारी तसंच पोलीस आयुक्त यांच्यासोबत विस्तृत चर्चा। इथे जे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे अधिकारी आले होते, यात संभाजीनगर शहरात 200हून अधिक असे अर्ज आहे की ज्यात आधार कार्डात एक जन्म तारीख आहे आणि इथला SDM उपविभागीय अधिकारी त्यांनी त्यांना जे जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिलाय ती वेगळीच जन्म तारीख आहे। ही खूप गंभीर बाब आहे। मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की इथला SDO ची पहिली चौकशी व्हायला हवी की जो कागद पुरावा आधार कार्ड आहे, फक्त आधार कार्ड, त्याच्यावर जन्मतारीख 2 मार्च 93 आणि अर्जदाराने जन्मतारीख मागितली समजा 4 जुलै 94, तर त्याचे आदेश दिले आहेत। अशा प्रकाराचे येथे 500हून अधिक घोटाळेबाज लोकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे पुरावे मी आज दिले आहेत। या सगळ्यांचे ताबडतोब चौकशी करून कारवाई करून त्यासाठी वेगळी चार्जशीट
दाखल करण्यात येईल असे मला आश्वासन देण्यात आले आहे. ज्या अपात्र लोक आहेत, जे घुसखोर आहेत, ज्याने बनावटी कागदपत्र दिले आहेत, ज्याने फोर्जरी चिटिंग केली आहे, त्यांच्यावर कारवाई होणार. सर, मुंबईत प्रचंड पाऊस होतोय, मुंबईत तुंबली आहे. पुन्हा प्रश्न हाच उपस्थित होतोय की याला जबाबदार कोण? मुद्दा असा आहे की जे 25 वर्ष या संबंधात जे उद्धव ठाकरे सेनानी फक्त महापालिका म्हणजे लूट करण्याचं साधन, आता नवीन महापालिका निवडणुका आल्यानंतर नवीन महापालिका येणार आणि याच्यासाठी जे प्रामाणिक उपाययोजना करावी लागणार ते करणार. विविध राज्यातील हजारो वर्षांपासून चालत आलेली लोकसंस्कृती विविध लोकमहोत्सवांमुळे आजही जिवंत आहे. विविध राज्यातील लोककलाकारांनी कलाविष्कारातून लोकसंस्कृतीचा वारसा जपला आहे, असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने MIT कॉलेजच्या मंथन हॉलमध्ये आयोजित 2 दिवसीय वारसा सह्याद्रीचा कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आमदार अनुराधा चव्हाण, आमदार अर्जुन खोतकर, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे निर्देशक फुरकान खान, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये हरिभाऊ बागडे म्हणालेत की अशा महोत्सवांमुळेच प्रत्येक राज्याला दुसऱ्या राज्याच्या लोकसंस्कृतीशी, लोककलांशी परिचित होण्याची संधी मिळते. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या या कार्यातील योगदान कौतुकास्पद आहे, असं त्यांनी सांगितलं. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने करण्यात आली. सूत्रसंचालन मोहिता दीक्षित आणि मिलिंद रमेश कुलकर्णी यांनी केलंय. देशातील विविध राज्यांच्या कला संस्कृतीच्या अनोख्या संगमाचे साक्षीदार ते ठरलेत. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय वारसा सह्याद्रीचा या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा हा प्रसंग होता. यात विविध राज्यांच्या लोकवाद्यांचा अनोख्या प्रस्तुती म्युझिकल सिम्फनीने रसिकांना भुरळ घातली, तर 7 राज्यांच्या वाद्यासह लोकनृत्यांनी कलाप्रेमींना मंत्रमुग्ध केला. येथे भारुड गायनाने स्थानिक संस्कृतीची झलक दाखवत रसिकांची मने जिंकली. अभय यावलकर समितीच्या शिफारसी लागू करून घेण्यासाठी आणि वाढीव पगाराची 35 महिन्यांची थकबाकी रक्कम मिळवण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या पुढच्या लढ्यासाठी कंबर कसली असून 8 सप्टेंबर पासून संबंधित मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्याचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी यावेळी केलंय. आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी 12 ते 1:30 दरम्यान जोरदार निदर्शने केली. अभय यावलकर समितीच्या शिफारसी लागू करून घेण्यासाठी आणि वाढीव पगाराची 35 महिन्यांची थकबाकी रक्कम मिळण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यापुढच्या लढ्यासाठी कंबर कसून तयार असल्याचं सांगितलंय. यांच्या मागण्यांबाबत पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यापुढच्या लढ्यासाठी 8 सप्टेंबर पासून संबंधित मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलनाची हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं अशी ग्वाही दिली. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्याचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी यावेळी केलंय. या आंदोलनामध्ये लातूर, बीड, औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे 200 ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होते. कॉम्रेड नामदेव चव्हाण व महासंघाचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड हरिश्चंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या या आंदोलनात हनुमंत कांबळे, अशोक कोलते, कालिदास कांबळे, दीपक दांडगे, भानुदास घोलप, शेख हारून, मच्छिंद्र चव्हाण, संतोष पाटील, शेख सिराज, राजेंद्र बोचरे आदी विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दुपारी 12 ते 1:30 पर्यंत जोरदार निदर्शने करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभागीय उपआयुक्त राजेंद्र आहिरे यांना कॉम्रेड चव्हाण व कॉम्रेड सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं व त्यांना निवेदन देण्यात आलं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघर्षानंतर पगारवाढ करण्यात आली व 56 महिन्यांची थकबाकी देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. मात्र यापैकी फक्त 19 महिन्यांचा वेतनातील फरक देण्यात आला. उर्वरित 35 महिन्यांचा फरक अद्यापही देण्यात आलेला नाहीये, असा आरोप महासंघाच्या नेत्यांनी केलाय. राणीमान भत्ता 100% शासनाच्या तिजोरीतून द्यावा. जिल्हा परिषदेतील एकूण रिक्त पदांची माहिती पारदर्शकरित्या जाहीर करून ज्येष्ठता यादीनुसार 10% आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून या जागा त्वरित भरण्यात याव्यात. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भरती करण्यापूर्वी आणि सेवेतून कमी करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची परवानगी घ्यावी आदी मागण्यांकडेही आजच्या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलं.
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे जुनैन असे काही प्रश्न आहेत. नंबर 1, बॅनरच दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे काही जुनैन प्रश्न आहेत. नंबर 1, किमान वेतनाची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये संपलेली आहे. 2 वर्षाचा कालावधी उलटून गेला. हे महाराष्ट्राचं सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. त्यांना कामगारांची चिंता नाही, त्यांना भांडवलदारांची चिंता आहे. आणि म्हणून किमान वेतनाची पुनर्रचना ताबडतोबीने झाली पाहिजे. नंबर 1, यावलकर समितीच्या शिफारशी जर अंमलात आल्या तर या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वर्ग 3 आणि वर्ग 4चं वेतन त्यांच्या पात्रतेप्रमाणे मिळणार आहे. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्या बाबी सुद्धा जयकुमार गोरे नावाच्या मगरूर मंत्र्याने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. केवळ चर्चेचं नाटक केलं. अंमलबजावणी आहे त्या ठिकाणी ठेवलेली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845
0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पक्षाच्या प्रवक्तापदी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर पक्षाच्या कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या प्रवक्तापदी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मंजुरीनंतर करण्यात आली असून नुकतीच पक्षाच्या वतीने मुख्य प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांची प्रवक्तेपदी निवड केल्याचं जाहीर केलं. या निवडीनंतर डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी आमदार संजय वागचौरे, शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन, प्राचार्य शेख सलीम, युवक अध्यक्ष प्रशांत जगताप, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, माजी नगरसेवक राजेश मोरे, विष्णू जगताप, दीपक मस्के, अरविंद मगरे, सतीश सुरडकर, उद्धव बनसोडे, प्रदेश संघटक सचिव मसूद भाई यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सत्काराला प्रत्युत्तर देताना डॉक्टर हत्तीआंबिरे यांनी समाधान व्यक्त करत पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी आणि पुढील वाटचालीबाबत प्रतिक्रिया दिली. न दिलेले लोक आहेत आणि अशा कार्यकर्त्याला घेऊन पवार साहेबाला पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे. पवार साहेब 85 वर्षे एवढी मेहनत करतात, आपण सगळे बघतो. वागचौरे साहेब सकाळी 8:30ला तयार, पहिले तर 8लाच तयार होते, आता थोडं 9ला तयार. आणि 9 वाजल्यापासून तो माणूस न थकता आपल्या सगळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणाला पत्र द्या, आता पत्र द्या, फोन करा, हे करा, सातत्याने काम सुरू आहे. एवढा खंबीर नेता आहे आपल्याला. शशिकांत शिंदे साहेबाचं तगडं नेतृत्व, काय म्हणायचं त्याला, खंबीर आणि आक्रमक नेतृत्व, रस्त्यावरचा माणूस, कामगार नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी दिली. रोहितदादा त्यांच्यासोबत आहेत. काल रोहितदादाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल का? कशालाच भयाला तयार नाही. आणि कार्यकर्त्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत आपल्याला तेच करायचं. कार्यकर्त्याच्या जीवाला जीव दिला तर कार्यकर्ते सोबत राहतात. मला अनेक वर्षाचा अनुभव. आणि परभणी हिंगोली जिल्ह्याच्या मध्ये प्रत्येक गावचा कार्यकर्ता आपल्याला जोडलेला आहे. या भागामध्ये सुद्धा मी शैक्षणिक कामासाठी आलो आणि शैक्षणिक कामासाठी आता आलो. आता पक्षाचं काम मी खाजाबाई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं. मला कुठल्याही गरीब माणसाच्या झोपडीत जीव जगतापनी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं. त्यांच्या वाटात त्यांनी जिथं जिथं चला म्हणले तिथल्या गरीब माणसाच्या सोबत आपण जाऊ. लोकांच्या सोबत तुम्ही राहिलात, लोकांच्या सुखदुःखात गेलात, त्यांना विचारलं. अहो गरीबाला कोण विचारतच नाही तू कितीचा आहे. मतदानाच्या वेळेसच त्याच्याकडे पायगड्या घालतात. पण मतदान नसताना तुम्ही लोकांशी संपर्क ठेवला तर नक्कीच तुमच्यासोबत लोक राहतील. खुलताबाद शहरात भद्रा मारुती मंदिराच्या पाठीमागे मातंग बौद्ध स्मशानभूमीबाबत जिल्हाधिकारी यांच्या तहसीलदारांना कारवाईचा आदेश दिला असल्याची माहिती वीरेंद्र वाघ यांनी दिली आहे. मौजे खुलताबाद या ठिकाणी बौद्ध आणि मातंग समाजाची स्मशानभूमी आहे. या संदर्भात प्रशांत बम यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड म्हणजे संरक्षण भिंत ते बांधकाम चालू आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी खोटं गाडलेले अद्याप खुणा मोजणी नाही. त्यामुळे मी नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम यांना पत्र व्यवहार केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून मी माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांनी दखल घेऊन खुलताबाद तहसीलदार यांना सदरील प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून या संदर्भात कारवाई करावी असे आदेशित केलेले आहे. परंतु त्याचप्रमाणे मी प्रशांत बम आमदार खुलताबाद आणि गंगापूर मतदारसंघाचे यांनाही पत्रव्यवहार ईमेल केलेला आहे, परंतु त्यांचा कुठलाही मला रिप्लाय आलेला नाही. आणि मी त्यांना या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या बौद्ध आणि मातंग समाजाची स्मशानभूमी आहे. यामध्ये आपण स्मशानभूमी कुठे ही भद्रा मारुती संस्थांच्या पाठीमागे गट नंबर 129 आणि या ठिकाणी करोडोची म्हणजे बराच जमिनीला चांगलाच भाव आहे. त्यामुळे काही भूमाफिया मिळून या कमी जागेवर बांधकाम करून बागीची जागा सोडलेली आहे आणि त्यामुळे ही जागा हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे मी ही तक्रार दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे आणि सखोल यावर चौकशी व्हावी. आणि जोपर्यंत चौकशी जर झाली नाही तर मी इथं आमरण उपोषण
तहसील कार्यालयासमोर बसेल. खुलताबाद तालुक्यातील 20 शाळांमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदांच्या 16 प्राथमिक शाळा, 2 महानगरपालिका शाळा आणि 2 शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये एकलव्य फाउंडेशनच्या पुढाकाराने तसेच शिक्षकांच्या सहकार्याने पुस्तक प्रेम जागवण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात आलाय. पुस्तक प्रेम जागवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणं, शालेय वाचनालयातील साहित्याची ओढ निर्माण करणं व वाचन संस्कृती रुजवणं हा होता. या दिवसभर विद्यार्थ्यांसाठी अनेक सृजनशील उपक्रम घेण्यात आले. बुक टॉक मधून निवडक पुस्तकांवरती चर्चा, पुस्तकांशी संबंधित कोडी विचारून मुलांची उत्सुकता वाढवणं, आवडत्या गोष्टींवरती आधारित लघुनाट्य सादरीकरण, बुक कव्हर डिझाईन स्पर्धेत कल्पक व मुखपृष्ठांची निर्मिती या उपक्रमातून मुलांनी वाचनातून मिळालेला आनंद व्यक्त केला. सुमारे 1008 विद्यार्थी व 100हून अधिक शिक्षक या दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात सहभागी होते. या शैक्षणिक उपक्रमामध्ये महापालिका शाळा पडेगाव व मिटमिटा तसेच खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खुलताबाद, रसूलपुरा, कागजीपुरा, नांद्राबाद, म्हैसमाळ, वाजदरी, लामणगाव, घोडेगाव, शुलीभंजन, सराई, पळसवाडी, चिंचोली, खिरडी, मावसाळा, ठाकरवाडी, टाकळी यांचा समावेश होता. त्यासोबतच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत 30 गाव व ब्राह्मणी आश्रम शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकलव्य फाउंडेशनचे स्थानिक प्रतिनिधी शिवानी चौधरी, किशोर बेटेकर, दिनू धुर्वे, बळीराम उईके, लायबा शेख, सना सय्यदा, प्रशांत वाहुळे, ज्ञानेश्वर काकड आणि विद्याश्री जाधव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रशिक्षणातून नवउद्योजकांना प्रगतीची नवी दिशा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे एमईसीडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा दरम्यान प्रतिपादन. तर सांस्कृतिक महोत्सवातून लोककलाकारांनी लोकसंस्कृतीचा वारसा जपला. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.